नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तव्यावर मस्त ताकातलं चमचमीत असं पिठलं बनवतोय, तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर ताकातलं चमचमीत पिठलं बनवण्यासाठी एका वाटीमध्ये अर्धी वाटी ताक घ्यायचं आहे आणि या ताकामध्ये मोजून 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एका छोट्या वाटीने 1 वाटी भरून यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर ताक, पाणी आणि बेसन पीठ आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे या मिश्रणामध्ये अजिबात गुठळी वगैरे राहू द्यायची नाही। एकदम छान असं हे बेसन पीठ या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघू शकता की बेसन पीठ आपलं ताक पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालं। आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर गॅसवर आता मी एक तवा ठेवला आणि तव्यावरती 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि अर्धा चमचा क्रश केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आता या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता हा कांदा आपल्याला हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत सर्व साहित्य या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकाल की कांदा हलका ब्राऊन रंगाचा झाला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची आणि बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा। आता लाल मिर्च पावडर, हळद, कोथिंबीर या फोडणीमध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचं आहे। मिनिटभर सर्व साहित्य परतून झाल्यानंतर आता या फोडणीमध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि टाकलेले पाणी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं। इथे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवर आता टाकलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ताक आणि बेसन पिठाचं अगोदरच असं मिश्रण तयार करून ठेवल्यामुळे या पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही आणि अजिबात ताकसुद्धा फाटत नाही। एकदम मस्त असं पिठलं तयार होतं। तर बघू शकता फोडणीमध्ये आपलं बेसन पिठाचं मिश्रण मिक्स करून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता की या पिठल्यामध्ये अजिबात गुठळी तयार झालेली नाही। तर इथे व्यवस्थित असं आपलं पिठलं मिक्स करून झालं आहे। आता या पिठल्यामध्ये आपल्याला चवीपुरतं पाव चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे पिठलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ या पिठल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। पिठलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरती या कढईवरती आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 3 मिनिटांनंतर तव्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि हे पिठलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला या तव्यावरती झाकण ठेवायचं आणि परत हे पिठलं 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचं। 3 मिनिटांनंतर तव्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता खूप मस्त असं चमचमीत असं ताकातलं पिठलं या ठिकाणी तयार झालेलं आहे। तयार झालेल्या पिठल्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तव्यावरचं ताकातलं पिठलं तयार झालं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेलं गरमागरम पिठलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि गरमागरम हे ताकातलं पिठलं तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। चवीला खूप छान लागतं, करायलाही सोपं आहे। खूप कमी साहित्यामध्ये खूप छान असं पिठलं तयार होतं आणि उन्हाळ्यामध्ये तर भाजीपाला खाण्याचा कंटाळा येतो, तर हे ताकातलं पिठलं बेस्ट ऑप्शन आहे। तर हे पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। परत भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।